हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कमळासन तुम्ही घरच्या घरी कसं तयार करायचं ते मी दाखवणार आहे. तर सॅटिन कपडा घेतलेला आहे मी, त्यापासून बनवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. आता इथं मी पूर्ण भाग आहे ते कटिंग करून घेतलेला आहे. फक्त मी तुम्हाला मेजरमेंट सांगते किती घेतलेला आहे ते. तर मी हा जो स्क्वेअर तयार करून घेतलेला आहे 8 बाय 8चा कटिंग करून घेतलेला आहे आणि सॅटिनचा कपडा वापरलेला आहे मी. तर सॅटिनचा कपडा, अस्तर आणि कॅनव्हास अशी तिन्ही भाग मी 8 बाय 8ची कटिंग करून घेतलेला आहे. आणि सेंटरमध्ये मी अस्तर ठेवलेला आहे. इथं जो सॅटिनचा कपडा ठेवून घेतलेला आहे तो त्याची सरळ बाजू आतमध्ये आलेली आहे, बघू शकता. आणि कॅनव्हास हा त्याच्यावरती ठेवून घेतलेला आहे. म्हणजे कॅनव्हास हा आपल्याला परफेक्ट असा कटिंग करून घ्यावा लागतो. 8 बाय 8चा हा एक स्क्वेअर कपडा. त्यानंतर सर्कलमध्ये 5चा पूर्ण सर्कल म्हणजे 4th अशी घडी घालून घेतल्यानंतर हा भाग अडीच घ्यायचा आणि अशा राऊंडमध्ये कटिंग करून घ्यायचं बघा. तर आम्ही फक्त सॅटिन आणि कॅनव्हास घेतलेला आहे. सॅटिनच्या कपड्याच्या सरळ बाजूवरती कॅनव्हास ठेवलेला आहे. म्हणजे पूर्ण राऊंड हा 5 इंचचा घ्यायचा. आणि ही पानं कट केलेली आहेत मी, पाकळ्या ज्या कमळसाठी लागणार आहेत त्या. तर ह्या कशा घ्यायचा बघा. अशा पद्धतीने ही पाकळी कटिंग करून घेतलेली आहे. इकडे या साईडला 1.5 इंच घेतलेला आहे आणि पाकळीची जी उंची आहे ती 3.5 इंच. आणि अशा पद्धतीने फक्त त्याला पानचा आकार दिलेला आहे. अशा पद्धतीने असं ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने दिसून येतं. तर मी प्रत्येकी असं ठेवून कट केलेला आहे. घेतलेला हा डबल कपडा आहे. सरळ बाजू त्याच्या आतमध्ये आहे, म्हणजे ही वरच्या साईडला दिसत आहे ती उलटी बाजू आहे. त्याच्यावरती फक्त कॅनव्हास ठेवून पिन्स लावून घेतलेले आहेत. आता याच्यावरती फक्त सिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर कमळ आसनसाठी हे कटिंग इतकं लागतं बघा. एक स्क्वेअर लागतो, एक सर्कल आणि ही पूर्ण पाकळ्या. आता तुम्ही सर्कल किती म्हणजे केता आकारचा बनवता त्यानुसार ह्या पाकळ्या ॲडजस्ट करायला लागतात. आता तुम्ही पुढे दाखवते मी तुम्हाला किती पाकळ्या ॲडजस्ट होतात त्याच्यामध्ये. आता हा कपडा घेतलेला डबल आहे, तो कपडा ग्रीनसुद्धा डबल आहे. हा फक्त मी सर्कल आहे तो सिंगल घेतलेला आहे. आता हे भाग पूर्ण जोडून घेते. जसं आहे तसंच ठेवून घ्यायचं आणि फक्त साईडनं सिलाई मारून घ्यायचं. आता इथे मी कपड्यावरती पिन्स लावून घेतलेले आहेत. प्रत्येकी कपड्यावरती पिन्स लावून घेतलेले आहेत, कारण कपडा हा हलवू नये सिलाई मारते वेळी, त्यासाठी. इथं पूर्ण राऊंडमध्ये सिलाई मारून घेते आणि स्क्वेअरसुद्धा सिलाई मारून घेते. पूर्ण हे कपडे जोडून दाखवते तुम्हाला मी. आता इथं मी पूर्ण पाकळ्यावरती सिलाई मारून घेतलेला आहे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता इथं मी दोरा कट न करता पूर्ण असं जॉईन करून घेतलेला आहे. आता इथं मी पानं पूर्ण अशा पद्धतीने परतून घेतलेले आहेत. हे भागसुद्धा परतून घेतलेला आहे आणि हा भागसुद्धा परतून घेतलेला आहे. शिल्लक इतका जागा मी सोडला होता, यामधून परतून घेतलं आणि त्यानंतर मी इथं सिलाई मारून घेतलेलं आहे. सेम असे भाग तयार करून घेतलेले आहेत. इथं फक्त मी कॅनव्हास लावलेला आहे, कारण ह्याच्यावरती हा कपडा ठेवायचा आहे. आणि ह्याच्या आतमध्ये अशी पूर्ण राऊंडमध्ये या पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत. आता पाकळ्यांना इथं मी एकदा फोल्ड करून शिवून घेते सेंटरमध्ये. इथं बघू शकता मी असे पाठीमागे थोडासा फोल्ड करून पाकळीच्या इथं अशी शिलाई मारून घेतलेली आहे, जेणेकरून अशा पाकळ्या ह्या उभ्या दिसतील यासाठी. बघू शकता अशा पद्धतीने. इथं पाठीमागच्या साईडला म्हणजे पाकळीच्या एका साईडला तुम्ही अशी शिलाई मारून घ्यायची क्रॉसमध्ये. पूर्ण पाकळ्यांना याच पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता इथं मी ह्या सर्कलवरती या 6 पाकळ्या जोडून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने बघू शकता. हा उलट्या साईडला ठेवून घेतला आणि असं पूर्ण राऊंडमध्ये या पाकळ्या जोडून घेतलेल्या आहेत. आता दुसरी जी पाकळी आहे ती काय करायची बघा. आता आपण इथं सिलाई मारलेली आहे ती
अशा पद्धतीने इथं ठेवायची आणि या पाकळ्या अशा जोडून घ्यायच्या. या दोन्हींच्या सेंटरमध्ये व्यवस्थित आले पाहिजेत. जो सेंटर तयार करून घेतले आहे त्याचवरती मी अशा पाकळ्या जोडून घेते. इथं पूर्ण आता मी अगोदर 6 पाकळ्या जोडून घेतल्या, त्यानंतर या दोनांच्या सेंटरमध्ये एक एक ठेवून 6 पाकळ्या म्हणजे एकूण 12 पाकळ्या मी इथं तयार करून घेतलेल्या आहेत. आणि इथं पूर्ण राऊंडमध्ये आता शिलाई मारून घेते. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण पाकळ्या जोडून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित पाकळी आली आहे का नाही एकदा चेक करून घ्यायचं. त्यानंतरच आता आतल्या बाजूने अशा पद्धतीने दिसून येतंय. पण काय होतंय, आता आपण जो ग्रीन कलरचा कपडा तयार करून घेतलेला आहे त्याच्यावरती तो ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने. तुम्ही याच्या खाली जर तुम्हाला वाटत असेल तर हा असा गोल भाग सुद्धा तयार करून घेऊ शकता. मी इथं स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेला आहे. आता हा भाग अशा पद्धतीने या जो आपण सॅटिनचा कपडा तयार केलेला आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचा. व्यवस्थित बघून घ्यायचं की ह्या कपड्याचा सेंटर घ्यायचा आणि ह्या कपड्याचा सुद्धा सेंटर घ्यायचा व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग तो भाग त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची पूर्ण राऊंडमध्ये. आणि त्याच्यावरती मी एक लेस जोडणार आहे. आता इथं मी पूर्ण पाकळ्या जोडून झाल्यानंतर इथं सेंटर घेऊन पिन्स लावून घेतल्या होत्या आणि त्याच्यावरती मग लेस जोडत आहे. अशा पद्धतीने जर पाकळ्या जोडून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही पाठीमागच्या साईडला सुद्धा खूप फिनिशिंगमध्ये दिसतंय. फक्त या जो लेस लावताना आपण 2 शिलाई मारून घेतलेल्या आहेत त्या एवढ्याच दिसून येतात इथं. अशा पद्धतीने तुम्ही कमळ आसन किंवा समई आसन म्हणून तो सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. तर मी थोडक्यामध्ये सांगितलं आहे कारण माझ्याकडे थोडासा कॅमेरा म्हणजे मोबाईल स्टँडचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यासाठी मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्या साईडला तुम्ही अशी नॉट घालू शकता. आता मी दाखवते तुम्हाला घालून याच्या साईडला. आणि किंवा तुम्ही फोम वापरून सुद्धा अशा पाकळ्या ह्या वरच्या साईडला करू शकता बघा. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सॅटिन टेपचा वापर करून किंवा तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तेही तुम्ही वापरू शकता बघा. तर हे जे मी तयार केलेलं आहे हे 12 पाकळ्यांचं आहे आता तयार केले ते. आणि अजून एक ते तयार केलेलं आहे मी 18 पाकळ्यांचा आहे. म्हणजे पाकळ्यासुद्धा ह्याच्या मोठ्या घेतलेल्या आहेत आणि राऊंडमध्ये जास्त गोल करून मी जोडून घेतलेल्या आहेत. म्हणजे जास्त पाकळ्यांचं आहेत. तर तुम्हाला किती पाकळ्या ॲडजस्ट होतात त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. तर कमळ आसन म्हणू शकता किंवा याच्या समई आसन, कमळाचे फूल, याला कोणत्याही प्रकारे तुम्ही वापर करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणी नक्की लाईक शेअर करा. आणि चॅनलला माझ्या तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि तुम्हाला जर गुढीपाडव्यानिमित्त अशा वस्तू काही घ्यायच्या असतील तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. इथं बघू शकता मी साईडला समईसुद्धा त्याच्यावरती ठेवून दाखवलेली आहे. अशा पद्धतीने दिसून येते. नाहीतर तुम्ही घरी जर काय देवकार्य करत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही ही वस्तू माझ्याकडून घेऊ शकता. आता इथं मी कलर्ससुद्धा एकदा ठेवून दाखवत आहे तुम्हाला. जे पानं दिसत आहे ते सुद्धा मी घरीच तयार केलेले आहेत. आता तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जाता चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.